सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांची कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून धरपकड सुरू. 2 मासे गळाला. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी डार्क स्पॉटवर लक्ष केंद्रित केले असून अतिसंवेदनशील भागावरही आपली करडी नजर ठेवली आहे. नूतन जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिंडला यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या आदेशानुसार कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता रस्त्यावर उतरून गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. दरम्यान कुपवाड शहरातील सूतगिरणी ते पालवी हॉटेल या रस्त्यावर काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दारू पिण्याच्या उद्देशाने उभा असणाऱ्या रामचंद्र शंकर जाधव व 39 व्यवसाय चालक राहणार अष्टविनायक नगर गल्ली नंबर 7 व साहिल इमाम शेख वय वर्ष 26 व्यवसाय चालक राहणार गणपती मंदिर समोर चौगले प्लॉट शिंदेमाळा सांगली या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसल्याने रामचंद्र जाधव व साहिल शेख या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल कोळी व पोलीस कॉन्स्टेबल घस्ते हे करीत आहेत.